बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा बरं का। सकाळची अशी गोडाची सुरुवात झालेली आहे। मी माझं आवरून घेतलेलं आहे। चला म्हटलं आज दिवा वगैरे सकाळीच मिस्टर लावले होते आणि त्यांनी कमळाचं फूल आणलेलं होतं। मग मी दुसरे फुलं अर्पण केले आणि मेणबत्ती अगरबत्ती लावूया म्हटलं। दिवा ऑलरेडी लावलेला आहे। मी आंघोळ वगैरे केली। म्हटलं चला आज पौर्णिमा मस्त वाईट कपडे घालूया, तर ड्रेसच घातला। म्हटलं साडी घालून स्वयंपाक होणार नाही, आता गरम पण खूप होते, मग ड्रेसच वेअर केला। मग वंदन वगैरे करायचं होतं बुद्धाला, वंदन वगैरे केलं आणि अगरबत्त्या लावून घेतल्या। अगरबत्त्या लावायच्या होत्या आणि मेणबत्ती लावून घ्यायची होती। मुलं माझे झोपलेले होते। आज आहे उपवास, तर मला लवकर स्वयंपाक करायचा होता, 12च्या आत उपवास सोडायचा होता आणि माझ्या मुलांनी पण पकडलेला बरं का। आम्ही आमच्या पूर्ण फॅमिलीनं पकडलेला होता उपवास। तर मुलं झोपले होते, म्हटलं मी माझं पटकन आवरून घेते आणि स्वयंपाकाची तयारी करते। आता पौर्णिमा म्हटल्यावर खीर येतेच, तर सर्वात प्रथम काय केलं, तांदूळ काढून घेतले। म्हटलं भिजत घालायची नाही, आता वेगळ्या प्रकारची खीर बनवूया। अगोदर चाय करून घेतली। आता रोज चाय घेत नाही, पण आज उपवास असल्यामुळे सकाळी चाय बनवली, चाय पिऊन घेतली आणि तांदूळ काढून घेतले। भिजत घालायचे होते, पण नंतर लक्षात आलं पण आपण भिजून घालून नाही करायची, वेगळ्या प्रकारे करूया। चाय वगैरे पिऊन घेतली, पीठ भिजवलं। म्हटलं चला आता लगेच पुऱ्या करून घेऊया। पुऱ्या बनवायची सुरुवात केली होती आणि साईडला तांदूळ मी यांना फ्राय करून ठेवले होते, म्हणजे तुपामध्ये मी तळून ठेवले होते। पण व्हिडिओ खूप मोठा होता, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये ॲड केला नाही, पण सांगते तुमच्याबरोबर। मस्त पुऱ्या बनवून घेतल्या पटापट। म्हटलं स्वयंपाक पटकन झाला पाहिजे, 12च्या आत जेवायचं आहे। मुलं तोपर्यंत उठले, मुलाचं आवरत होते, मी माझं स्वयंपाक रेडी करत होते। मुलगा उठला, थोडंफार मला स्वयंपाकाचं सामान नव्हतं, ते त्यांनी आणून दिलं आणि मी अशा रोज मी आहे ना क्रॉसमध्ये म्हणजे एक चपाती वर लाटून पुऱ्या बनवते, पण आज गोलच बनवल्या आणि सगळ्या पुऱ्या मस्त टुमटुमीत फुगल्यावर का बघू शकता। आणि लगेच दूध आणलं होतं, दूध संपलं होतं, रात्री आणलं होतं, थोडंच होतं, तर म्हटलं बाळा आण, आणि दूध मस्त उकळून घेतलं आणि जे आपले फ्राय केलेले होते ना तांदूळ, ते मस्त बारीक भरड काढून घ्यायची। जास्त बारीक पण करायचे नाही, जास्त पातळ पण नव्हते केले, थोडंच पाणी टाकून मस्त करून घेतले आणि मस्त दूध उकळल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ॲड केलं आहे आणि फोडणीचा तडका दिला होता, म्हणजे थोडं खोबरं आणि इलायची टाकलं होतं, पण ते काही ॲडिटिंगमध्ये गेलं बरं का, थोडं ड्रायफ्रूट टाकले होते आणि थोडं केसर टाकलं होतं आणि पनीर बनवायचं होतं बरं का। मुलगा सकाळी जाऊन पनीर घेऊन आला, मग मस्त पनीरची भाजी बनवली आणि साईडला खीर पण जरा जास्तच बनवली। म्हटलं चला आता आज मस्त पौर्णिमा आहे, तर आपण बनवली, तर आपल्या आता शेजारी काही बनवलं तर देतात, चला आपण पण देऊया। पण मग 2-4 जणांना खीर दिली मी आणि चांगला असतोय आजचा दिवस बरं का। मस्त पुरी पण बनून झाली होती आणि खीर बनून झाली होती, मस्त पनीरची भाजी बनवून झालेली आणि सगळेजण जेवायला बसले। उपास सोडायचा होता, मिस्टर आलेले ड्युटीवरून आणि सगळ्या जणांना मस्त जेवण केलं। कसा आजचा ब्लॉग असा होता, तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। चला आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ